अंबड शहरात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसवल्याप्रकरणी आमदार नारायण कुचेसह 43 लोकांना जालना जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी निर्दोष मुक्तता केली। 13 सप्टेंबर 2019 रोजी अंबड पाचोड चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आमदार नारायण कुचे यांच्यासह इतर 43 लोकांनी विना परवानगी बसविला होता। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्या फिर्यादीवरून आमदार नारायण कुचेसह 43 लोकांवर भांडवी कलम 143, 147, 148, 188, 447 व कलम 11 महाराष्ट्र राज्य महापुरुषांचा पुतळ्याचं पवित्र भंग केल्याप्रकरणी अधिनियम 1997 अन्वये अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात एकूण 6 साक्षीदार तपासण्यात आले। अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत बलैया यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केलं होतं, परंतु जिल्हा व सत्र न्यायाधीश न्यायालयासमोर साक्षीदार तत्कालीन मुख्याधिकारी सागर घोलप, तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांच्यासह इतर साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आल्यात। आलेला पुरावा विश्वासार्ह नसल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली। आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट किशोर राऊत, ॲडव्होकेट याकूब अली, ॲडव्होकेट रमेश पाडमुख यांनी काम पाहिले। अंबड शहरामध्ये आमदार नारायण कुचे व इतर 43 लोकांनी महाराष्ट्र शासनाची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा केला। या संदर्भात दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चाटे यांनी अशी फिर्याद दिली की महाराष्ट्र शासनाची कुठलीही परवानगी न घेता सदरचा पुतळा हा बसवण्यात आलेला आहे व सदरचा तपास हा तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक बलैया यांनी केला व न्यायालयासमोर ज्यावेळेस हा साक्षीदारांचा खटला सुनावणीसाठी आला त्यावेळेस अंबड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी सागर घोलप, तत्कालीन पोलीस निरीक्षक नांदेडकर व इतरांच्या महत्त्वाच्या साक्षी या नोंदवल्या गेल्या। पण सदरचा पुतळा हा विना परवाना आमदार व त्यांच्या सहकार्यांनी बसवला आहे व त्यांनी कायद्याचा भंग केला आहे अशी कुठलीही बाब महाराष्ट्र शासन हे न्यायालयामध्ये सिद्ध करू शकले नाही आणि त्यांनी ही बाब सिद्ध न केल्यामुळे या संशयाचा फायदा घेऊन विद्यमान आमदार नारायण कुचे व इतर सर्व आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेली आहे। 1985 पासून अंबड तालुक्यातील अंबड शहरातल्या जनतेची मागणी होती। तो पुतळा बसविण्याचं काम माझ्यासोबत असलेले सर्व 44 मावळे आणि अंबड शहरातील सर्व नागरिक प्रतिष्ठित छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक मावळ्यांनी आमच्या सोबत राहिला। ह्या गणपतीला 6 वर्ष पूर्ण होते। 13 सप्टेंबर 2019 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचं आगमन झालं, त्यात आम्ही बसविला म्हणून असं आमच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते। पण आम्ही जनतेच्या इच्छाशक्ती आणि लोकांनी मापमध्ये बसविलेला पुतळा पण आम्हाला त्याच्यात आरोपी करून 44 लोकांवर गुन्हे दाखल केले होते। त्याबद्दल आम्हाला मान्य न्यायालयाने मनापासून निर्दोष सोडलं, त्याबद्दल मी न्यायालयाचे आभार आणि ज्या वकिलांनी आमची निर्दोष सुटण्यासाठी बाजू मांडली असे माझे मित्र ॲडव्होकेट किशोर राऊत साहेब, त्यांना मदत करणारे आमचे मनीष राऊत साहेब आणि घाटगे साहेब यांनी जामीन घेतल्यापासून आमच्या सोबत आहे। त्यांना आम्ही बोललो तरी ते राज मानित नव्हते, कारण की ते म्हणले की हे छत्रपती शिवाजी महाराजाचा तुम्ही पुतळा बसवला, तुम्ही मावळे आहात। म्हणून मी मनापासून सर्व वकील संघाचं जामीन घेताना तो स्वर्गवासी ॲडव्होकेट परजने साहेब सुद्धा होते, आमचे मुरलीधर अण्णा चौधरी हे सुद्धा नाहीये, त्यांनाही आज खरी श्रद्धांजली वाहिली गेली आणि छत्रपती शिवाजी महाराजाच्या केसमधून आम्हा सर्वांना निर्दोष न्यायालयाने मुक्त केले, त्याबद्दल आभार, कोर्टाचे वकिलाचे आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।